नमस्कार. रावेर तालुक्यातील तांदळवाडी या गावचा यात्रोत्सव आहे आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी यात्रा भरवली जाते. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिक या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थिती देतात. या गावचे जे पोलीस पाटील आहेत नमायते हे प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. नमायते आपल्या न्यूज आणि आवाज भारतीमध्ये आपला हार्दिक अभिनंदन. बरं, यात्रोत्सव आपल्या गावचा भरला जातो आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि भवानी मातेचा यात्रोत्सव भरला जातो. काय सांगाल या यात्रेच्या संदर्भात? आमच्या गावाची यात्रा ही वर्षानुवर्षे शेकडो वर्षांपासून ही गावाची परंपरा चालू आहे आणि इथे भवानी मातेचा यात्रोत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या यात्रोत्सवाला जवळपास 20 ते 25 खेड्यांचे लोक इथे येतात आणि इथे आकर्षक दुकानं येतात, खेळणे येतात, विविध पाळणे वगैरे सर्व गावकरी एकदम गुण्या गोविंदाने यात्रोत्सव एक मोठ्या सणासारखा इथे साजरा केला जातो. आणि आमचं गाव हे एकदम शांतताप्रिय. आजपर्यंत आमच्या तांदळवाडी गावामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे. यापुढेही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची ग्वाही मी आपल्या समजा ग्रामस्थांच्या वतीने पोलीस पाटील या नात्याने देऊ इच्छितो तुम्हाला. बरं, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी भाविक भक्त दर्शनासाठी येतात आणि यात्रोत्सव पण आज आहे. या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थिती देणार आहेत. तर यांना तुम्ही आव्हान काय करणार पोलीस पाटील यांना? मी आजूबाजूच्या गावांना आणि सर्व नागरिकांना आवाहन करणार आहे की तांदळवाडी गावाचा जो इतिहास आहे हा इतिहास एकदम शांतताप्रिय आहे आणि यापुढेही जेणेकरून जे येणारे भाविक भक्त आहेत त्यांना मी भवानी मातेच्या दर्शनाने सद्बुद्धी देऊन त्यांना एकच विनंती करणार आहे की यापुढेही यात्रोत्सव ही शांततेत आणि गुण्या गोविंदाने नांदला गेला पाहिजे. यासाठी तुम्ही सहकार्य करा आणि या सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगतो आणि गावाच्या वतीने मी तुमचं यात्रोत्सवात आलेल्या तमाम भक्तांचं मी स्वागत करतो.